राहुलजी वडनेरे यांच्या वतीनं 500 रुपये। दोन्ही मान्यवरांना विनंती राहील की आपण आपल्या शुभास्ते कॅश द्यायची। या मॅगी आपण या मॅगी 1500 रुपयाचं पारितोषिक आराबच्या त्या विकेटसाठी या ठिकाणी मंगेशला देण्यात आलंय। कॉंग्रॅच्युलेशन। आणि अभिषेक जाधव यांच्या वतीने सुद्धा 1500 रुपयाचं पारितोषिक मंगेशला। एकंदरीत 3000 रुपयाचं पारितोषिक मिळतंय गोलंदाज मॅगीला आणि चिंटू जीतू याला सुद्धा 1500 रुपयाचं पारितोषिक होतं। 1111 परंतु आपण देतो 1500 रुपये या जीतू। आणि विश्वनाथ धुळेने जो झेल टिपला होता त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। या विश्वनाथ धुळेला देऊ आपण 1000 रुपये। या आपण विश्वनाथ क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन। सलग लागोपाठचे 3 षटकार या ठिकाणी आले कोणत्याही फलंदाजाकडून। तर मितेश दादा धुळे यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल। चला आपण मॅचच्या दिशेने जाऊ। नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच मॅडी सर। उपांत्य फेरीची पहिली लढत संपन्न झाली। अभिवरी संघ जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये। दुसऱ्या उपांत्य फेरीला सुरुवात झाली आहे। इथून मात्र चांगली फलंदाजी मैदानामध्ये करणची पाहतोय। हा आलाय आपण पाहतोय डीपेस्ट कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार। धावा झाल्यात। पहिले 2 चेंडू जरूर डॉट राहिले अंकुर क्षणावरती। तदनंतर तिथून चार्ज घेतलाय करणने। पुन्हा एकदा फॉलिंग स्लिप पाडवला डीप एक्स्ट्रा बॅकवर्डला आला हा षटकार। त्यांनी 20 धावा आणि आता संघ जाऊन पोहोचला एका षटकांती 20 या धाव संख्येवरती। तर जास्त टाइम नाही घ्यायचा मृणाल 11 संघ लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची। ताबडतोब बल्लेबाजी आपण पाहतोय मैदानामध्ये। करण धुळेची त्या समवेत तेजस राऊत जो मात्र सलामीसाठी आला। लगेच फील्ड आपण लावून घ्या गौरव मात्रे आपल्याला विनंती आहे। जास्त वेळ आपल्याकडे आज नाही आहे। गोलंदाज आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दिनेश वाघ मॅन फ्रॉम खरवई। पहिल्या दिवसामध्ये मृणाल 11 संघाने तो दिवस गाजवला। तो त्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये पोहोचला आणि आता मात्र सेमीफायनल 2 मध्ये तो भिडत असताना आपण पाहतोय अमन नाईट रायडर्स या संघासमोर ज्यांनी आजचा दिवस गाजवला। विशेष कौतुक करेल मी करण धुळे ज्याने मात्र जबाबदारी स्वीकारली। आपल्या संघाला टॉप 4 मध्ये पोहोचवला। पहिला चेंडू पाठवला डी मिड विकेटला आला हा चौकार। एक याचं प्रात्यक्षिक आपण तेजसचा माध्यमातून पाहिलं। धावफलक वेगाने सरक असताना आपण पाहतो 24 या आकड्यावरती आजचा दिवस खऱ्या अर्थाने अमन नाईट रायडर्स या संघाच्या नावावरती राहिलाय आणि तिथून त्यांनी थांबायचं नाव नाही घेतलंय। पुन्हा एकदा फॉलिंग स्लिप खेळायचं जरूर होतं। चेंडू बॅटचा संपर्क नाहीये। इथून मात्र चेंडू येईल डॉट चेंडूने आपण पाहतोय कमबॅक केलंय दिनेश वाघ यांनी।
तर अमन नाईट रायडर्सच्या नक्की सर्व खेळाडूंची एक संधी आहे. कुठलाही खेळाडू चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक मारतोय तर आमचे बदलापूरचे गोल्डन मॅन आदरणीय मितेश दादा धुळे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एक सिंगल धाव आली आहे. धाव फलकावर आता धावा झाल्या 25. थोडस आम्ही देखील आता व्यस्त आहे कारण मंचावरती मान्यवरांची मांदियाळी या शेवटच्या सत्रामध्ये सायंकाळच्या आपण पाहतोय. सर्व मान्यवर आता मात्र आमच्या मंचावरती उपस्थित आहे. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दिनेश वरती हल्ला चढवला. एक सिंगल धाव आली. स्ट्राईक एंडला करण. हा देखील स्विच हिट चाललाय. आपण पाहतोय डी बॅकवर्ड मध्ये आल्यात ह्या धावा. 6 षटकार. धावफलक आता पोहोचतोय वेगाने 31 या धावसंख्येवरती. करणची पॅट आता या सामन्यात थांबणार नाहीये असं तर मला तरी वाटतंय. षटकार आपण पाहतो 31 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फॉलिंग स्लिप खेळायचं होतं. पंचांकडे नक्कीच कटाक्ष टाकलाय. वाईटची अपील करण यांच्या माध्यमातून होते मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. हा आलाय डॉट बॉल. 5 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्या आहेत. दिनेश वाघ याने सध्याच्या घडीला हा देखील खेळाडू खूप चर्चेत आहे आणि सेकंड स्पेल त्याने आपल्या हातावरती घेतलाय. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप कदाचित पायावरती आदळलाय की काय असं मला वाटतंय मात्र पंचांचा निर्णय येणे बाकी पंचांना चेंडू लागलाय. थोडी दक्षता घ्या. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे. लेग बाईज आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक आव्हान धाव मिळेल. धावफलकावर आता धाव होतील 32. 2 स्पेलचा खेळ समाप्त झालाय. वैयक्तिक 9 चेंडू 26 वरती करण खेळतोय आणि 3 चेंडू मध्ये 5 धावा बनवल्या तेजस राऊतांनी. खूपच वेगवान चेंडू लागलाय आमच्या सनी सरांना. हरकत नाहीये तरी ते मैदानामध्ये तटस्थ आहेत. हॅलो. चला आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. संघ मालक MD11 संघाचे बदलापूरचे गोल्ड महान मितेश दादा धुळे यांचा सन्मान करू. शैलेश दादा वडनेरे यांच्या शुभासनास सन्मान केला जाईल. कारण अगदी आपण पाहतोय कार्यक्रम शेड्यूल पूर्णपणे पॅक याच्या संपूर्ण दिवसाचा मितेश बाई धुळे यांचा आणि नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेला त्यांनी सुद्धा आवर्जून भेट दिलेली आहे आणि ते या स्पर्धेतून रजा सुद्धा घेतात म्हणून आपण त्यांचा सत्कार करतोय. सन्मान हो. यावेळेस फटका फसलाय. करण धुळेला मैदान सोडावं लागेल आणि गौरव मात्रने टिपली आहे. एक सुंदर सेल. फलंदाज बाद. अत्यंत सुंदर या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचं मोमेंट. माईची आणि प्रेमाची उबदार शाल. महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी प्रत्येक मान्यवराला सन्मानित सुद्धा केलं जातात. नक्कीच आपण पाहतो या 2 शब्द या ठिकाणी आपण मार्गदर्शन करतील आणि या सगळ्याच विजेत्या टीमांना या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा देत आहेत. नमस्कार सर्व खेळाडूंना. इथे आमचे काका शैलेशजी वडनेरे यांनी खूप सुंदर अशी प्रतियोगिता भरवली आहे. दरवर्षीप्रमाणे BPL होत होती खूप वर्षांआधी पण मागच्या 3-4 वर्षाआधी काही BPL झाली नाही. आम्हाला देखील आवड असतं संघ मालक व्हायचा. दरवर्षी तुम्ही अशी स्पर्धा भरत राहावे ही आमची इच्छा आहे आणि दरवर्षी आमच्यासाठी आमच्या गावातल्या नेहमी 4 टीम तरी असतातच आणि असणारच. पुढच्या वर्षी 5 पण होतील. बघू. चला धन्यवाद. धन्यवाद मितेश धुळे. पुनश्च एकदा मनापासून आभार सर्व मान्यवरांचं. आणि आता आणखीन एक विकेटचं पतन. आणि नॅट नंबर 4 वरती प्रथमेश केवने
मॅन फ्रॉम ढवळेपाडा आता मात्र तो मैदानामध्ये जातोय उर्फ बंटी. महेश आणि प्रथमेशची जोडी आता मात्र मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे. धावफलकावर धावा आहेत 33. तर महेंद्र दादा प्लीज आमच्या इथून बाजूला व्हायचं, समोर स्कोररला दिक्कत होत्या. कल्पेश दादा प्लीज कॉपरेट कर. नवीन फलंदाज प्रथमेश जातो स्ट्रायकिंगला. गोलंदाजी मार्कवर प्रशांत भोईर मॅन फ्रॉम मानकिवली. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन उडवला. वेट अँड वॉचचं क्रिकेट आपण पाहतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चाललाय. 6 धावांसाठी हा षटकार. षटकार आलाय आणि धावफलकेला इथून मात्र आखार मिळालाय. धावफलक जाऊन पोहोचला 39 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा उडवलाय, घुमवलाय चेंडू चाललाय मात्र क्षेत्ररक्षक तिथे गौरव तैनात आहे आणि स्वीकारलाय झेल. फलंदाज बाद बंटी. आपण पाहतोय प्रशांत भोईरचा 7 धावा खर्च केला, 3 विकेट त्याने संपादित केल्यात आणि आता मात्र इनॅट नंबर 5 वरती समीर हा देखील खरवई गावचा खेळाडू आता मात्र अमन नाईट रायडर्स साठी खेळताना आपण मैदानामध्ये पाहतो. 39 धावा आहेत, 39 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू आहे, क्लीन बोल्ड. यस त्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद डीजे. मध्ये जाऊ दे अमन नाईट रायडर्स. 39 धावा धावफलकावरती. जिथे मात्र करण बाद झाला तिथून मात्र उतरती कळा लागली अमन नाईट रायडर्सच्या संघाला असं म्हणायला तरी हरकत नाहीये. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. अंशुल जातो इनॅट नंबर 6 वरती. 4 गडी इथून बाद झाले. 39 धावा धावफलकावरती. फास्ट घ्यायचा, स्पीडअप करायचा. पंच विष्णू सर यांना विनंती आहे लगेच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी मार्क वरती खरवई गावची आण बाण शान गौरव म्हात्रे आता मात्र सांघिक कोट्यातील शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन येतोय. सातत्याने त्यांनी देखील चांगली खेळी केली. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जर कोणी झळकावलं असेल तर तो फलंदाज होता गौरव म्हात्रे आणि आता तो नक्कीच त्या संघाला घेऊन आलाय उपांत्य फेरीमध्ये. कॅप्टन देखील आहे सरसेनापती. आपण पाहतोय स्पीडअप करायचा. स्ट्राईक एंडला असेल महेश, नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज अंशुल. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट आर्म पुलचा फटका मारायचा होता मात्र सोडून दिलं. पंचाने सांगितलं हा चेंडू अतिरिक्त उसळी घेणार जरूर होता मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर होता आणि सांगितलं यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव ऍड झाली. धावफलकावर होतील आपण पाहतो 40 धावा. 13ची सरासरी अद्याप राखली आहे अमन नाईट रायडर्स या संघाने. पुन्हा एकदा साला चेंडू पॉइंट रिझन मध्ये कव्हर पॉइंट माफी असावी. प्रशांत तिथे होतं. वेट अँड वॉचचं क्रिकेट देखील त्यांनी पाहिलं. कदाचित चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाही याची दक्षता त्यांना होती आणि 1 बाउन्स चेंडू त्यांनी उचलला आणि याच दरम्यान आपण पाहतो इन बिटवीन 2 धावा कंप्लीट. फलक जाऊन पोहोचला 42 या धाव संख्येवरती. या आधीचा सामना आपण पाहिलं 43 धावांचं टार्गेट होतं. तिथून मात्र टार्गेट डिफेंड केलं गेलं अभि वॉरियर्स संघाकडून आणि तो संघ पोहोचलाय अंतिम सामन्यामध्ये फायनल मध्ये. पॅडल स्वीप मात्र चेंडू कदाचित बॅटचा टो एंडला लागला. चेंडू हवामध्ये दुसरी धाव घ्यायची आहे आणि इथून मात्र धोक्याची घंटा वाजली की काय महेश साठी चेक करावं लागेल आणि आमच्या टेक्निकल रूम मध्ये आता डिसिजन पेंडिंग.
येस, फलंदाज सेफ आहे. व्यवस्थित पॉपिंग क्रीज मध्ये त्यांनी आपली बॅट लँडिंग केली आहे आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन रिव्ह्यू आपण लगेच पाहिला. त्या फलकावर आता धावा झाल्या 44. अजूनही 4 चेंडू फेकायचे. गौरव मात्र चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती दिशा तो भटकला होता, मात्र तिथून त्याने कमबॅक केलाय. पुढील चेंडू बॅटशीट ऑफ एज. स्वतः यष्टीरक्षकाने कॉल दिला, इट इज माय कॅच आणि झेल स्वीकारलाय. संपलाय महेशचा खेळ. फलंदाज जा, धावत पळत लगेच क्रीज मध्ये पोहोचा. इनॅट नंबर 7 वरती आता मात्र हिमांशूला प्राचारण केलंय. फलकावर धावा 44. अजूनही 3 चेंडू फेकायचे. गौरव मात्रे याला अद्याप गोलंदाजी त्याने चांगली केली आहे. दिशेवरती टप्प्यावरती त्याचा मात्र अचूक नियंत्रण आहे. थोडस आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने साइड अँगलने चेंडू तो टाकतोय. हा चेंडू टायमिंग जुळलाय आणि क्लिअर करेल. इट्स आउट ऑफ द पार्क. मिड विकेटला आलाय षटकार. आणि इथून मात्र आता कुठलाही रिव्ह्यू मिळणार नाही बॅटिंग टीमला. दोन्ही संघाकडे एक एक रिव्ह्यू असतात. इथून मात्र रिव्ह्यू गमावला बॅटिंग टीमने. मॅच बॉल देखील येतोय मैदानामध्ये. 50 अप अमन नाईट रायडर्स या षटकाराने 2 चेंडू शिल्लक. हिमांशूने आपण पाहतोय आसमान दाखवलंय गौरवला. षटकार ठोकलाय. ये गई गेंद तारा मंडल में, मात्र क्षेत्ररक्षक आहे. डाउन द बॉल स्वीकारला झेल. फलंदाज बाद. बॅट्समॅन लगेच जा प्लीज. फायनल आपल्याला तो मात्र नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. आणि आता आपण पाहतो सचिन इनॅट नंबर 8 वरती त्याला प्राचारण केलाय. शेवटचा चेंडू हा हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा या अवधीमध्ये आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाला. थ्रो थोडासा वाईडिश. बॅकअप येईल. बादल सवार आहेत का कदाचित. येस, प्रशांत भोईर आहेत ज्यांनी मात्र थ्रो केला होता आणि बॅकअप साठी बादल होता. आणि लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे बॅटिंग करणारी टीम आणि लगेच सलामीची जोडी देखील पाठवायची आहे. मृणाल इलेव्हन संघ त्या फलकावर आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचली 53. 53 धावा आणि 54 धाव्यांचं टार्गेट असेल मृणाल इलेव्हन या संघासमोर. द्वितीय सत्र लगेच चालू करायचं आहे. आमचाच आवाज आपण मायक्रोफोन वरती ऐकणार आहोत. तर याच दरम्यान आपण पाहतोय बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष
राहुलजी चव्हाण यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे नक्कीच आपण मंचावरती यायचं. राहुल चव्हाण सर प्लीज आपण या. जरा मॅच चालू करा. सलामी जोडी जाऊ द्या. मृणालियन संघ टार्गेट आपण पाहतो 54 धावांचं. त्याच अनुषंगाने फलंदाज देखील आता मैदानामध्ये एंटर होतील. सूर्यास्त झालाय. सूर्य आपण पाहतोय नक्कीच इथून मावळलाय आणि आता अंधार थोडासा आपण पाहतोय मैदानामध्ये. गौरव आणि बादल सवार आहे. दिनेश वाघे माफी असावी. दोन्ही खेळाडू खरवई गावचे आहेत आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा आपण नक्कीच पाहिली. शैलेश दादा वडनरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 20-25 एक दर्जेदार आयोजन नक्की शैलेश दादा वडनरे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं. ही संकल्पना खूप आधी नक्कीच त्यांच्या माध्यमातून आखली गेली आणि 2025 मध्ये नक्कीच ही संकल्पना आपल्या भेटीला आली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय महेश. सलामी जोडी माफी असावी दिनेश वाघ आणि गौरव मात्रे आता मात्र मैदानामध्ये पोहोचलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेस घेऊन तयार आहे. तर राहुल चव्हाण सर प्लीज आपण मंचाशी संपर्क साधा. पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग सेकंड इनिंग. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. पंचांकडे अपील जोरदार आहे. उत्साह जास्त आहे. कॉन्फिडन्स कमी आहे. पंचांनी सांगितलंय आपल्या शैलीमध्ये. येस इट इज नो डाऊट. पहिला चेंडू डॉट. 23 मध्ये 54 बनवायच्या प्रति षटका मागे. पर ओव्हर आपण पाहतोय 14 चा रन रेट नक्कीच इथून सांभाळायचा आहे. हा चेंडू डेड बॉल पंचांनी सांगितलाय. थोडस रन मध्ये व्यत्यय महेशचं आपण पाहिलं आणि पुन्हा एकदा आपला गोलंदाजी ट्रॅक वरती तो सज्ज आहे. शॉर्ट पिच चेंडू अंडर बॉक्स टाइप ने आपण पाहतो टॅप केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता. तिथे मिळाली एक धाव. सागर होता. सागर मॅन फ्रॉम बेलवली आपण पाहतोय आणि आमच्या समवेत देखील आजच्या दिवसामध्ये स्कोरवर जोडले गेलेत आमचे राजेशजी साळवे साहेब. हे देखील बेलवलीचे आहेत. ऑफिशियल पंच देखील ते आहेत. MR पॅनल मध्ये नक्कीच ते जोडले गेले आहेत. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडूवरती सिंगल. लगेच चेंडू फेकायचा गोलंदाज महेश. आपल्याला विनंती आहे जास्त वेळ आपण घेऊ नका. स्विच हिट करायचा होता. प्रॉपर टायमिंग नाहीये. बॅट वरती चेंडू जरूर आदळला मात्र चेंडू गेला कव्हर पॉइंट रिझन मध्ये आणि आपण पाहतोय मिळेल कुठलीही नाही धाव. डॉट चेंडू. 3 चेंडूवरती फक्त एक धाव आली. मॅन्डेटरी पॉवर पहिल्या षटकात धावा घेणं गरजेचं आहे कारण 54चा पाठलाग करायचा. 14ची सरासरी राखायची. ती आता वाढली आहे 15 झाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिले शफल झाले होते. चेंडू व्हायच्या आधी डायरेक्ट हिट. थोडासा बचावला की काय फलंदाज हे आता आपण पाहावं लागेल मैदानामध्ये. मात्र एक चिकी सिंगल याच दरम्यान आपण पाहतोय कंप्लीट झाले. दाफलकर धावा 2. यस एक धाव कंप्लीट झाले. दफलकावर 2 धावा. हा चेंडू चाललाय डिमिट विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. स्वीकारला झेल. फलंदाज संपलाय. आपण पाहतोय गौरव मात्रेचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. वरती जातो अंकुर सिंग. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी आपण पाहतोय महेश सिंह. आता मात्र त्याला शेवटचा एक चेंडू अतिशय चांगला फेकायचा आहे. पहिल्या 5 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. एक गोल्डन विकेट त्याने मात्र संपादित केली आपल्या संघासाठी. आपण पाहतोय गौरवला माघारी धाडलाय. जड पावल्याने आता मग गौरव माघारी आलाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहणार अंकुर. हा चेंडू टॅप केलाय पुन्हा एकदा. वाईडिश थोडासा हा फटका खेळला गेला. तिथे मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक आला होता. एक धाव इथून मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर आपण पाहतोय मृणाल 11 या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 3 आणि आता येणारे चेंडू असतील 18 करायचे असतील 51 धावा.
बॅटिंग मध्ये देखील त्यांनी कमाल केली आणि आता गोलंदाजीसाठी तो आलाय. पहिला चेंडू वेगवान होता, वेगावरती स्वार झाला गोलंदाज. डॉट चेंडू. तर मंडप डेकोरेटर यांना विनंती, लगेच ताबडतोब आमच्या मंचाशी महेंद्रदाशी संपर्क साधा. पहिला चेंडू डॉट. 18 मध्ये बनवायचे आहेत 51. 17 मध्ये आता समीकरण 51च पुढील चेंडू. बॅकफुटला जाऊन दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, स्वीकारला जाईल आणि संपलाय अंकुरचा खेळ. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. बादल सवारे आता मात्र नॅट नंबर 4 वरती जातोय. खरं तर आश्चर्याचा धक्का आहे, कारण सातत्याने त्यांनी ओपनिंग केली आहे खरवई संघासाठी. मात्र या स्पर्धेमध्ये त्याला 4 नंबर वरती पाठवलाय. डिफेन्सला कव्हरला फेकून दिला चेंडू सीमा पार. षटकार. सर आपण उपस्थित असाल तर प्लीज आमच्या मंचावरती आपण या. षटकार आला आणि धावफलक आपण पाहतोय 8 या धावसंख्येवरती. हिमांशूच्या विरोधात आज मोठे फटके खेळणं साहजच नव्हतं, मात्र आल्या षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा चाललाय चेंडू. कव्हर सीझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक 30 सलकरच्या हाते त्यांनी चेंडू अडवलाय. हिमांशूचं मी नक्कीच गोष्ट करत होतो. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. मोठे फटके त्याच्या विरोधात मारताना मोठे मोठे फलंदाज बाद झालेत, मात्र बादलने त्याला आसमान दाखवलं. ज्याच्या नावामध्येच बादल आहे, तो नक्कीच आसमान दाखवल. पुढील चेंडू शॉर्ट आर्म लेन्थचा होता. पंचांकडे अपील आहे बादलची, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. शेवटचा चेंडू आपण पाहतोय, डॉट आहे आणि 2 स्पेल इथून मात्र समाप्त झाले. धावफलकावर धावा आहेत 9. गडी मात्र गमावले मृणाली संघाने 2. आणि आता समीकरण पाहतोय, येणारे 12 चेंडू करायचे असतील. यस, सामना स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज नाही तर फायनल बॉल आउटशी होईल, आमचे महेंद्र दादा सांगतायत. गोलंदाज प्रथमेश केवणे आलाय. पहिला चेंडू स्ट्राईक एंडला दिनेश वाघला बीट केलाय. पहिला चेंडू निर्धाव. 12 चेंडू 45 धावा करायच्यात. पहिला चेंडू निर्धाव. आता 11 चेंडू आणि 45 धावांची गरज. बावीस धावांची इथून सरासरी राखायची. नुकतंच आमचं आगमन झालं, आपण पाहतोय राहुलजी चव्हाण साहेबांचं, जे मात्र बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष आहेत. षटकार ठोकला आपण पाहतोय दिनेश याने आणि धावफलक पुढे सरकेल. आता मात्र येणारे 10 चेंडू करायचे असतील 39 धावा. दहा चेंडू 39 ची गरज. बादलने इथून मात्र सांगितलंय की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून संपलेलो नाही. थोडस व्यत्यय आपण पाहतोय रनअप मध्ये गोलंदाजाच्या.
षटकार ठोकला 10 मध्ये करायच्या 39. अबी वॉरियर्स संघ इथे मात्र वाट पाहतोय कुठला संघ त्यांना फायनलच्या अंतिम लढत मध्ये फाईट करेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय बैठक शॉट खेळायचा होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. गोलंदाजाने डोक्याला हात लावलेत कारण लेग स्टंपच्या वरून हा चेंडू गेला. यष्ट्या नक्कीच उद्ध्वस्त झाल्या असता मात्र बचावलाय दिनेश आणि डॉट चेंडू. 3 चेंडू फेकलेत, 9 चेंडू मध्ये करायच्या 39 धावा. नऊ चेंडू 39 ची गरज. पुढील चेंडू फुलटॉस डिपेस्ट्रा कव्हरला जाईल की काय, मात्र बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय चेंडू 4 धावांसाठी फरार. प्रॉपर टायमिंग नाही झालं, कदाचित आम्हाला वाटलं डिपेस्ट्रा कव्हरला चेंडू चालला होता मात्र बॅटची कडा घेऊन गेला. पॉइंट रिझन मध्ये मिळाली या 4 धावा. 8 चेंडू 35 ची गरज. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत आमचे दत्ता कडव सांगतायत. त्याची देखील अमन नाईट रायडर्स या संघामध्ये वर्णी लागली आहे. 8 चेंडू 35 ची गरज. पुढील चेंडू हेलिकॉप्टर घुमवला चाललाय आपण पाहतोय. वायडिश लॉंग ऑफला टिपला जाईल आणि फलंदाज हा देखील दिनेश होतोय बाद. धावताय जरूर मात्र त्यांना हुलकावणी देत आलाय हा चौकार. आणि आता समीकरण आपण पाहणार आहोत. येणारे चेंडू 6 करायचे असतील 31 धावा. आणि 6 मध्ये 31 बनवायचे आहेत मृणाल 11 संघाला. जमेची बाजू ही आहे की बादल सवारे आता मैदानामध्ये असे खूप सामने जिथे मात्र फसले होते त्यांनी जिंकून दिलेत. खरवई संघामधून खेळत असताना करण आलाय गोलंदाजी मार्कवरती. या करणने देखील आजच्या दिवसामध्ये एक अर्धशतक झळकावलंय. 18 चेंडू मध्ये 72 धावा बनवल्या होत्या. पहिला चेंडू पडल्यानंतर बाउन्स झालाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सोपवतोय आता 5 मध्ये 30 करायचे आहेत. 5 षटकार इथून मारावे लागतील. 5 मध्ये 31 करायचे आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला. हा देखील चेंडू डॉट आहे आणि इथून मात्र हळूहळू सामन्यावरती पकडणं नक्कीच मजबूत करत असताना मैदानामध्ये आपण संघ पाहतोय अमन नाईट रायडर्स. हा देखील चेंडू डॉट आहे. शॉर्ट रनअपने गोलंदाजी चालली आहे करण धुलेची. शेवटचे 3 चेंडू आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका, आधीच खूप अंधार झाला मैदानामध्ये आपण जातोय. हलक्या हाताने हा देखील चेंडू डॉट आहे. 2 चेंडू 31 ची गरज. स्टेप आउट झाला होता. हा देखील चेंडू डॉट. 5वा चेंडू डॉट आहे आणि इथून मात्र मेडन षटक फेकल का या स्पर्धेतील करण धुले. मात्र यस धाव इथून कंप्लीट होईल की नाही बघायचं. यस धाव कंप्लीट होते आणि सामना जिंकला आपण पाहतो अमन नाईट रायडर्स या संघाने. अभिनंदन अमन नाईट